2026ला ECHS कार्ड धारकांसाठी सरकारने एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे। ज्या परिपत्रकातून तुम्हाला सांगितलेलं आहे की ECHS कार्ड धारकांसाठी नवीन रूल जाहीर करण्यात आलेले आहेत। त्याचा इम्पॅक्ट नेमका ECHS कार्ड धारकांना काय पडणार आहे, ECHS कार्ड धारकांनी या नवीन रूलनुसार आपलं कार्ड कसं अपडेट करून घ्यायचं आहे, सरकारचा यामागचा उद्देश काय आहे, यामध्ये काही आणखी नवीन बेनिफिट ॲड केलेले आहेत का, याची सर्व माहिती या परिपत्रकातून आपल्याला मिळणार आहे। नेमकं हे परिपत्रक काय आहे, इंग्लिशमधून हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे, तुम्हाला मी पूर्णपणे मराठीमधून डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर पुढील आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, ECHS कार्डमध्ये मोठा बदल, न्यू रूल्स 2026। आता काय सांगितलं आहे या परिपत्रकामध्ये बघा, 2026 मध्ये EH सर्व्हिसमेंट कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। ECHS कार्डचा हा लॉंग फॉर्म आहे। 2026 मध्ये ECHS स्कीम मध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। यामध्ये आपल्याला जी फॅसिलिटी मिळते ती घेण्यासाठी आपल्याला एका नवीन प्रोसेसला आता तोंड द्यावं लागणार आहे। याचं एक लेटर सुद्धा गव्हर्नमेंट कडून जाहीर करण्यात आलेलं आहे। तर 16 एप्रिल 2026ला हे लेटर जाहीर करण्यात आलेलं आहे। 16 एप्रिल 2026ला सेंट्रल ऑर्गनायझेशन ECHS तर्फे हे लेटर जारी करण्यात आलेलं आहे। हे लेटर आहे ते याची कॉपी एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, आर्मी असेल, तसेच ऑल रिजनल जे कर्मचारी आहेत किंवा जे पेन्शनर्स आहेत, जे की शिवाय ऑल हेल्थ क्वार्टर आहेत त्यांना, या सर्व डिपार्टमेंटला याची कॉपी गव्हर्नमेंटकडून देण्यात आलेली आहे। आणि गव्हर्नमेंटला ही कॉपी किंवा हे जी प्रस्ताव आलेला आहे, हा प्रस्ताव प्रत्येक ECHS लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायला या संस्थांना किंवा या संबंधित डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे। या लेटरचा सब्जेक्ट आहे बेनिफिशरी सत्यापन ॲप्लिकेशन फॉर आधार बेस्ड ऑथेंटिकेशन इन ECHS। सर्वात पहिलं पाहूयात आपण की ही सिस्टीम नवीन येणारी जी आहे ECHS बेनिफिशरी मध्ये म्हणजे आपली ओळख, पहचान ज्याला म्हटलं जातं, ओळख असते, आयडेंटिटी असते, आधार आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन मधूनच होणार आहे। अतिशय महत्त्वाचा हा नवीन रूल आहे ECHS कार्डधारकांसाठी की तुमची जी ओळख आहे ECHS कार्डधारकांची ती आधार ऑथेंटिकेशन बायोमेट्रिक पद्धतीने केली जाणार आहे। मग ते थंबने असो किंवा तुमचे आयरिसनुसार असो, बायोमेट्रिक पद्धतीने केली जाणार आहे। आता हे गव्हर्नमेंटकडून जे लेटर आलेलं आहे, या लेटरचा नेमका सब्जेक्ट काय आहे बघा, तर या लेटरचा सब्जेक्ट आहे बेनिफिशरी सत्यापन ॲप्लिकेशन फॉर आधार बेस्ड ऑथेंटिकेशन इन ECHS। सर्वात पहिलं पाहूयात की सिस्टीम नवीन येणार जे आहे ECHS बेनिफिशरीची जी सिस्टीम येणार आहे, यामध्ये तुमची आयडेंटिटी, ओळख ज्याला पहचान म्हटलं जातं, ते आधार बायोमेट्रिक होणार आहे, आधार सहित बायोमेट्रिक होणार आहे। म्हणजे तुमचं आधार तर लागणारच आहे, परंतु तुमचं बायोमेट्रिक म्हणजे थंब असो किंवा आयरिस असो, तुमचं बायोमेट्रिक केलं जाणार आहे। लॅब घ्यायला जाईल तेव्हा तुम्हाला ही प्रोसेस कंपल्सरी करण्यात आलेली आहे, तेव्हा तुमची ओळख फक्त कार्डनुसार ठरणार नाही। या अगोदर कसं होतं की कार्ड दिलं तर तुम्हाला बेनिफिट मिळत होता, परंतु आता तुमची बायोमेट्रिक प्रोसेसने बायोमेट्रिक घेतलं जाणार आहे। मग फिंगरप्रिंट असो किंवा आयरिस असो, व्हेरिफिकेशन हे केलं जाणार आहे। तर अतिशय महत्त्वाचा हा नवीन रूल जारी करण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा, पुढचा मुद्दा आहे या लेटरमधला, तो म्हणजे सरकारने हा निर्णय नेमका का घेतला आहे, का सरकारने हा निर्णय घेतला आहे, याच्या मागचा उद्देश नेमका सरकारचा काय आहे। तर ECHS सर्व्हिसला सही म्हणजेच खरी आणि सुनिश्चित करण्यासाठी हा सरकारने निर्णय घेतलेला आहे। तुम्हाला माहित आहे, मागे एक एक्झाम्पल झालं होतं की एक कमांडर होते, त्यांच्या मुलगी हयात नव्हती, परंतु त्यांच्या मुलीच्या नावाचं जे ECHS कार्ड आहे, ती ECHS कार्ड दुसराच व्यक्ती वापरत होता आणि बेनिफिट घेत होता। यानुसार तो फ्रॉड झाल्यामुळे गव्हर्नमेंटने हा मोठा निर्णय ECHS कार्ड धारकांसाठी घेतलेला आहे। ECHSच्या गलत मार्गाने जो
उपयोग आहे तो उपयोग रोखण्यासाठी सरकारने हा नवीन रूल जारी केलेला आहे। त्यानंतर सिस्टीमला सिक्युअर आणि ट्रान्सपरंट बनवण्यासाठी गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलेला आहे। त्यानंतर अननेसेसरी खर्च कमी करण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटच्या बाजूने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर हा त्या लेटरमधला दुसरा मुद्दा आहे। त्यानंतर हा नियम लगेच होणार आहे का? आता प्रत्येकाचा हा प्रश्न असेल की केव्हापासून हा जो रूल आहे तो लागू होणार। आता सांगायचं झालं तर सध्या याच्यावरती फास्ट गतीने फेजेसमध्ये काम चालू आहे, परंतु कधी नक्की केव्हापासून लागू होणार हे मात्र सांगितलेलं नाही। परंतु 2026 मध्ये लागू होणार इतकं निश्चित आहे, लेटरमध्ये सांगितलेलं आहे। परंतु ते केव्हापासून लागू होणार हे मात्र सांगितलेलं नाही, परंतु यावरती फेजेसमध्ये काम चालू आहे। त्यानंतरचा पुढचा लेटरमधला मुद्दा आहे ECHS लाभार्थ्यांना काय करायचे आहे, यासाठी काय करायचे आहे। आता हा नवीन रूल तर जारी झालेला आहे, यासाठी ECHS जे लाभार्थी आहेत, बेनिफिशियरी आहेत, त्यांना नेमकं काय करायचं आहे तर सर्व रिलेटेड ऑफिसेस आहेत यांना निर्देश दिले आहेत की या बदलाबाबत लाभार्थ्यांना इन्फॉर्म करा की आपले आधार बायोमेट्रिक ECHS कार्ड अपडेट करा। जे तुमचं आधार बायोमेट्रिक ECHS कार्ड आहे ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे। याचे काही स्पेशल डिव्हाइसेस पण केलेले आहेत, जाहीर केलेले आहेत। कशामार्फत तर तुम्हाला वेटेरन सत्यापन केंद्र, तसेच स्पेशल कॅम्प, तसेच वेटेरन आउटरीच प्रोग्राम, तसेच स्टेशन HQ लेवल सपोर्ट या सिस्टीमचा ग्रँड इम्पॅक्ट होणार आहे। म्हणजे या सिस्टीमचा ग्रँड इम्पॅक्ट होणार आहे। त्यानंतर ECHS बेनिफिट घेण्यासाठी तुम्हाला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन जरूर आहे। याची गव्हर्नमेंटनं हेही सोय केलेली आहे की याचा कॅम्प सुद्धा लावण्याची सोय केलेली आहे, परंतु कधी लावणार हे मात्र सांगितलेलं नाही। परंतु तुमचं ECHS कार्ड जे बायोमेट्रिक पद्धतीने अपडेट करायचं आहे त्यासाठी काही संस्थांना काम दिलं जाणार आहे गव्हर्नमेंटकडून, किंवा कॅम्प सुद्धा लावल्या जाणार आहेत। त्यामुळे ECHS कार्डधारकांना याचा पर्सनली कोणता स्टाफ असा नाहीये, त्यामुळे गव्हर्नमेंटने हे सुद्धा सोय केलेली आहे। तर हा पुढचा मुद्दा होता। त्यानंतरचा बघा, अनऑथराइज्ड यूज खत्म होणार आहे। याचा अनऑथराइज्ड जो यूज केला जातो ECHS कार्ड धारकांचा, आता एक केस सापडली, परंतु अशा प्रत्येक केस सापडतील असं नाही, त्यामुळे अननेसेसरी खर्च होतो। अनऑथराइज्ड यूज आहे तो खत्म केला जाणार आहे। तसेच जनरल लाभार्थ्यांना, जे जेन्युइन लाभार्थी आहेत त्यांना चांगली सर्व्हिस मिळेल। आता आपण बघितलं तर जे जेन्युइन लाभार्थी आहेत ते राहतात बाजूला, आणि जे फ्रॉड करून आलेले लाभार्थी आहेत, मी आता केस मगाशी सांगितली त्या पद्धतीने, असे लाभार्थी जे आहेत अशा लाभार्थ्यांना त्याचा बेनिफिट मिळतो, परंतु जेन्युइन लाभार्थ्यांची सर्व्हिस ही बाजूलाच राहते। परंतु ज्या लोकांचे आधार अपडेट नाही त्यांना याचा परेशानी होऊ शकते। म्हणजे तुम्ही जर बायोमेट्रिक पद्धतीने आधार अपडेट करून घेतलं नाही तर तुम्हाला जर आधार अपडेट ECHS कार्डला करून घेतलं नाही तर तुम्हाला याचा पुढे ताप होणार आहे। कारण जेव्हा तुम्ही ECHS कार्डचं लाभ घ्यायला जाईल तर तेव्हा तुम्हाला तो लाभ हा दिला जाणार नाही। याचा सर्वात टेकवे काय आहे, म्हणजे याचा सर्वांचा टेकवे काय आहे तर ECHS मध्ये ज्या प्रकारचे घोटाळे होत आहेत त्यासाठी बायोमेट्रिक जरुरी आहे। सगळ्यात महत्त्वाचा उद्देश टेकवे सरकारने ठेवलेला आहे तो म्हणजे ECHS मध्ये जो घोटाळे होत आहेत ते टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। तर अतिशय महत्त्वाचा हा निर्णय सरकारने घेतलेला आहे प्रत्येक ECHS कार्डधारकांसाठी। आता बघितलं तर पेन्शनधारक असतील, कर्मचारी असतील, सर्वांकडे बऱ्यापैकी ECHS कार्ड आहे आणि याचा लाभ बरेच जण घेत सुद्धा असतील। आणि जर तुम्हाला इथून पुढे घ्यायचा असेल तर हा नवीन नियम आहे तो तुमच्यासाठी आहे, परंतु 2026 मध्ये हा नियम कंपल्सरी केला जाणार आहे। नक्की कधी होणार, कोणत्या महिन्यापासून होणार हे मात्र या परिपत्रकात सांगितलं नाही। नंतर परिपत्रक काढून जेव्हा त्यांचं फेजेसनुसार यावरती काम पूर्ण होईल तेव्हा पुन्हा एक परिपत्रक काढून सांगितलं जाईल की हे जे ECHS कार्ड आहे ते बायोमेट्रिक पद्धतीने केव्हापासून अपडेट करायचं आणि तुम्हाला त्यासाठी कुठे जाऊन करायचं आहे, कुठे कॅम्प लावणार, कोणत्या संस्थांना हे काम दिलेलं आहे, कोणत्या संघटनांना हे काम दिलेलं आहे हे सुद्धा त्यावेळी परिपत्रकातून सांगितलं जाईल। तर अतिशय महत्त्वाचं हे परिपत्रक 16 एप्रिलला जाहीर झालेलं आहे। प्रत्येक ECHS कार्डधारकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तुमचा एखादा याबद्दल डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, त्याचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल। सो भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।